निवडणूक कालावधीत कोल्हापूर व इचलकरंजीत 3 दिवस दारू विक्रीस मनाई। कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी जिल्हाधिकारी राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर यांनी दारू विक्रीबाबत आदेश जारी केला आहे। या आदेशानुसार निवडणूक काळात सलग 3 दिवस मद्य विक्री बंद राहणार आहे। निवडणूक कार्यक्रमानुसार 15 जानेवारी 2026 रोजी मतदान तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे। त्यामुळे मतदानाच्या आदल्या दिवशी मतदानाचा दिवस आणि मतमोजणीचा दिवस असे 14, 15 आणि 16 जानेवारी 2026 या कालावधीत कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका हद्दीत संपूर्ण दिवस मद्य विक्रीस प्रतिबंध करण्यात आला आहे। हा निर्णय महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949च्या कलम 142 अंतर्गत घेण्यात आला असून या कालावधीत मद्य व ताडी विक्रीसाठी शासनाकडून मंजूर केलेले सर्व खाऊक व किरकोळ परवाने अनुज्ञेत्या तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहेत। सदर आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या परवानाधारकांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे। हा आदेश जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांनी जारी केला असून निवडणूक काळात शांतता राखण्यासाठी नागरिक व व्यावसायिकांनी प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे। अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तसेच www.lokhirannews.com ला भेट द्या। धन्यवाद।